बीड जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आक्रमक झाले। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसंच माजलगाव तहसील कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाच्या माध्यमातून रिपाई आठवले गटाच्या वतीनं शासनानं अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये करण्यात आलेलं उपवर्गीकरण तात्काळ रद्द करावं अशी प्रमुख मागणी करण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। उपवर्गीकरणामुळे समाजात फूट पडू शकते आणि संविधानानं दिलेल्या समान न्यायाच्या तत्वाला धक्का बसू शकतोय असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। दरम्यान शासनानं हा निर्णय मागे घेऊन विद्यमान आरक्षण कायम ठेवावं, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। आरक्षण उपवर्गाच्या विरोधामध्ये आज रिपाईच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती निदर्शने करण्यात येणार आहेत। काय मागणी असणार आहे पक्षाची? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने नेते रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण हे तात्काळ थांबविण्यात यावं या मागणीसाठी तीव्र निदर्शने करण्याचा निर्णय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे आमची सरकारकडे एकच मागणी आहे की हे जे उपवर्गीकरणचा जो घाट घातलेला आहे तो तात्काळ थांबवावा। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण 59 जातीचा विचार करून त्या 59 जाती गुण्यागोविंदाने एक साथ कशा राहतील हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी 13% आरक्षण हे 59 जातीला दिलेलं आहे। त्यामुळे आमची हीच भूमिका असणार आहे की ह्या 59 जाती एकत्रित राहिल्या पाहिजे, जेणेकरून हे आरक्षण उपवर्गीकरण थांबलं पाहिजे। हीच आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भूमिका आहे की आरक्षण हे तात्काळ थांबलं पाहिजे, त्याचं वर्गीकरण हे तात्काळ थांबलं पाहिजे। हीच आमची भूमिका आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। बदर कमिशनचा अहवाल प्रसिद्ध न करताच हरकती मागवण्यात आलेल्या आहेत, त्यावर काय म्हणणं आहे? आता बदर समितीचा जो अहवाल आहे तो त्यांनी काय केलं की एप्रिल महिन्यात जाणीवपूर्वक मागवला की जो एप्रिल महिना संपूर्ण दलित समाज त्यातली त्यात सर्व आंबेडकरी समाज हा जयंतीच्या उत्सवात साजरा करीत असतो, पण बदर समितीचा अहवाल मागून ते गपचूप गुंडाळून ठेवण्याचं काम या बदर समितीने केलेला आहे। तो निर्णय बदर समितीचा अतिशय चुकीचा आहे। त्यांच्या ज्या हरकती मागवलेल्या आहेत त्या हरकती त्यांनी कुणाच्या ऐकूनही घेतलेल्या नाहीत, तरच त्यांनी परस्पर अहवाल हा डिक्लेअर केलेला आहे। त्या बदर समितीच्या अहवालाचा आम्ही निषेध करतो। आज तहसील कार्यालय माजलगाव येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महाधरणे आंदोलन या ठिकाणी होत आहे। रिपब्लिकन पक्षाचे नेते माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने माजलगाव तहसीलवरती महाधरणे आंदोलन करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश युवक प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे साहेब यांच्या सूचनेवरून हे महाधरण्याचा कार्यक्रम माजलगाव तहसीलवरती चालू आहे। आमची या शासनाला देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची एकच विनंती आहे की मागासवर्गीय जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणातील प्रक्रिया ही तात्काळ रद्द करण्यात यावी अशी आमची प्रमुख ही शासनाला मागणी आहे। आणि म्हणून सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही सर्व माजलगाव तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येनं तहसील कार्यालय माजलगाव येथे आंदोलन करत आहोत। देशभरात गोहत्या पूर्णपणे बंद कराव्यात आणि गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा या मागणीसाठी गो सन्मान आव्हान अभियानाअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यांपासून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत तब्बल 6.5 लाख नागरिक आणि गोभक्तांनी सहभाग नोंदवत स्वाक्षऱ्या केल्या। या स्वाक्षऱ्यांचं निवेदन बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले। या निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासन, पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे गोमातेला लवकरात लवकर राष्ट्रमातेचा दर्जा जाहीर करण्याची मागणी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास 27 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येईल आणि त्यानंतर देशभरातील साधू महंतांच्या वतीनं नवी दिल्लीतील जंतर मंतर इथं आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। दरम्यान बुलढाण्यात वारकरी संप्रदाय आणि साधू महंतांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येनं वारकरी आणि महिला सहभागी झाल्या। आज गोमाता और नंदी बाबा की अध्यक्षता में गो सम्मान आह्वान अभियान अंतर्गत सेवा, सुरक्षा और सम्मान जो है गोमाता को प्राप्त हो, गोमाता को राष्ट्रमाता का दर्जा प्राप्त हो,
और संपूर्ण भारतवर्ष से गौ हत्या का कलंक मिटाने के लिए यह आह्वान अभियान संपूर्ण भारतवर्ष के साधु संतों के द्वारा किया जा रहा है। आज उसी के माध्यम से जिलाधिकारी महोदय को लगभग बुल्डाना जिला के अंतर्गत 6,50,000 स्वाक्षरी अभियान जो संपूर्ण बुल्डाना जिला में 2 महीना के विगत से चलाया जा रहा है, उस माध्यम से आज जो निवेदन है वो जिलाधिकारी महोदय को प्रस्तुत करने के लिए सभी संत महापुरुष वारकरी संत यहाँ पर पधारे हुए हैं। हम महाराष्ट्र शासन एवं भारत देश के माननीय प्रधानमंत्री माननीय राष्ट्रपति महोदय से निवेदन करते हैं कि जल्दी से जल्दी आप जो है गोमाता को राष्ट्रमाता का दर्जा दिलाने का कार्य करें। अगला कदम क्या है? अगला कदम गोमाता का, अगर यह गोमाता हमारी राष्ट्रमाता नहीं होती है तो अगला चरण जो है हमारा वो 27 अक्टूबर का है और उस दिन हम माननीय मुख्यमंत्री महोदय को निवेदन प्रस्तुत करने वाले हैं और उसमें भी नहीं अगर होता है तो जंतर मंतर पर जाकर के सभी संत जितने भी भारतवर्ष के जितने भी संपूर्ण साधु संत महंत हैं वो वहाँ पर अमृत अनशन करने वाले हैं। गो माता। चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार लासूर हातेड रस्त्यानं गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली आणि या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सोनवणे तसंच चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लासूर हातेड रस्त्यावरील पाटचरी जवळ हातेड शिवारात सापळा रचून संशयित वाहनांची तपासणी केली। तपासणी दरम्यान आरोपींकडून 7 किलो 116 ग्राम गांजा जप्त करण्यात तसंच गांजासह एक सेंट्रो कार, एक मोटरसायकल आणि अन्य साहित्य असा एकूण 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईत 3 जणांना अटक करण्यात आले। आरोपी हा गांजा कुठून आणत होते आणि कुठे घेऊन जात होते याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सर, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही गांजाची कारवाई केलेली आहे। ही गांजा कुठं केली आणि किती मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सविस्तर? काल दिनांक 26 रोजी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोपनीय माहितीच्या आधारे आम्हाला माहिती मिळाली की लासूर ते हातेड रोड गांजा वाहतूक होत आहे। त्या अनुषंगाने आम्ही सदर ठिकाणी नाकाबंदी केली असता आम्हाला एक सेंट्रो कार, एक मोटरसायकल आणि 7 किलो गांजा मिळून आला आहे। या कारवाईत 3 आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई करतो। अमाऊंट किती आहे सर एकूण? एकूण अमाऊंट 6,09,000 अमाऊंट आहे। हे कुठून कुठं घेऊन जात होते काही तपास सुरू आहे। तपास या बातमीसोबतच टी टाइम मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।